मित्रो, एक जागतिक समस्या आहे, सर्वांची समस्या आहे की मूड खराब होणे. तरी पण काही जणांना वाटते माझाच मूड खराब व्हायला लागलाय. तर प्रत्येकाचाच कमी अधिक प्रमाणात मूड खराब होतो. एकाच मूडमध्ये सगळी माणसं राहत नाहीत. राहू शकतात का? एक मूड म्हणजे काय? मनोदशा, मनाची अवस्था, एक वृत्ती. मध्येच कधी बघा प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद, फिलगुड करते. फिलगुड हे मूड चांगलं. आता हे आपण प्रत्येक वेळी खुश, आनंदी, प्रसन्न. लक्षात आलं? मी अनेक साधू पुरुषांच्या सहवासात राहिलो, काही भिक्खूंच्या सहवासात राहतो, भंतेजी यांच्याही सहवासात राहिलो, ज्ञानी जे ज्ञान सांगतात इतरांना त्यांच्याही सहवासात राहिलो. लक्षात आलं? एवढे मोटिवेशनल ट्रेनर यांच्या सहवासात राहिलो. त्यांचीही सुद्धा मनोदशा नेहमी एका लेवलमध्ये सारखी असत नाही. आपण चढ उतार त्यांच्यात ते दिसून येतो. फक्त फरक काय माहिती आहे काय? ज्यांना मूड का खराब होते, मूड खराब झाला तर काय करावं याच्या उपाययोजना माहीत झाल्या ना, मग ते लवकर त्या मूडमधून, खराब मूडमधून बाहेर येतात. इतका फरक असतो. लक्षात आलं? ज्यांच्याकडे साप चावल्या त्याच्यावर उपचार असेल तर साप चावला तर काय होत नाही. त्याच्यावर उपचार असेल तर, उपचाराची सोय असेल तर रोग काही करत नाही. तसं मूड खराब झाला तर त्याच्यावर उपचार काय करावं हे आपल्याला जर माहीत झाले तर करता येते. मग त्या एका व्यक्तीने मला विचारले की बाबा मूड माझा मध्येच खराब होते. मी म्हटलं मध्येच खराब होते, मग काय करता तुम्ही मूड खराब झाल्यावर? काय करायला माती आहे, हां काहीतरी आपलं करतो. म्हणजे काय करता नेमकं? म्हणून आपण आपला मूड खराब झाल्यानंतर तुम्हीच लिहून काढा की मूड खराब झाल्यानंतर चांगला मूड होण्यासाठी तुम्ही काय करता. नाही, कधी कधी मूड खराब असताना एखादी चांगली बातमी ऐकायला मिळते. बरं, दुसरी एखादी प्रेमाची व्यक्ती भेटते किंवा प्रेमाच्या व्यक्तीसोबत बोललं की चांगला होते मूड. कोणीतरी समजून सांगते, असं का करालास, असं नाराज होऊन बसताना जमते काय, तुला यशस्वी व्हायचं असेल तर असं जमणार नाही. नाराज होऊन यश प्राप्त होत नसते. मनोदशा खराब झाल्यानंतर तुमचं मनच लागणार ना, अभ्यासात लागणार, कामामध्ये मन लागणार. तुम्ही नाराज झालात, उदास झालात, निराश झालात, तुमच्यामध्ये प्रचंड राग आहे, रुसून बसलात तर तुम्ही हा काम करू शकाल का? हे रुसून बसणं सुद्धा मनोदशा, मूड खराब होण्याचंच लक्षण आहे. लक्षात आलं? मग अशा वेळी कोणीतरी तुम्हाला काय करते? समजून सांगते आणि मग त्याचं तुम्हाला पटते. तर मग तुम्ही अशी माणसं जोपासा की जी तुम्हाला समजून सांगतात तेव्हा तुम्हाला पटते. एक, बऱ्याचदा मूड हा वेगवेगळ्या क्षेत्रासंबंधी बिघडतो. आता मला सांगा, एखाद्याचा करिअरच्या संदर्भात मूड बदलतो की त्याला जर असं वाटलं, आता समजा त्याने ठरवलं की मला इंजिनिअरिंगला जायचं, ठरवलंय समजा, मध्येच कोणीतरी सांगते अरे इंजिनिअरिंगपेक्षा मेडिकलच चांगलं आहे रे, मग तो काय करायला लागतो? मग इंजिनिअरिंग मधले त्यानं जर ड्रॉबॅक सांगते, मग पुढचा ड्रॉबॅक सांगितलं की तुमच्या मनामध्ये ड्रॉबॅक्स यायला सुरू होतात. त्याचे मग तुमचा मूड खराब होईल. जेव्हा नकारात्मक विचाराचा प्रवेश मनात होतो तेव्हा मूड खराब होतो. नकारात्मक विचार, नकारात्मक कल्पना, नकारात्मक भावना जेव्हा शिरतात
तेव्हा मूड खराब होतो. जेव्हा द्विधावस्थेत माणूस जातो तेव्हा मूड खराब होतो. द्विधावस्थेत म्हणजे काय, हे करू का ते करू, सांगा राया काय करू. मग द्विधावस्था, मग मन, आणि मग अशा द्विधावस्था म्हणजे याचा विचार त्याचा विचार याचा विचार. मग आपल्याला वाटायला लागते का, अरे याचा हे ते विचार करू लागलो, मग हे आपल्याला ध्येय कधी प्राप्त होईल असं वाटलं. आणि हे तर इकडला आणि तिकडला विचार करणं काही थांबत नाही. आता काय करावं असा प्रश्न निर्माण झाला, समस्या निर्माण झाली, अडचण निर्माण झाली की मूड खराब होऊ शकतो. पण अडचण निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाले, समस्या निर्माण झाली, तेव्हा जर एक स्ट्रॉंग विचार केलात, समस्या आहे तिथे समाधान आहे, प्रश्न आहे तिथे उत्तर आहे, आणि अडचणीवर मात करता येते. हे तर काहीच नाही, भल्या अडचणीवर मी मात केलो असा आतून एक स्ट्रॉंग विचार तुमच्या मनात निर्माण होतो. आज हे तर काहीच प्रश्न नाही, भल्या प्रश्नाला मी उत्तर देऊ शकतो, दिलेले आहेत, असा जेव्हा विचार येतो. समस्या आहे, अनेक समस्या आल्या गेल्या, समाधान माझ्या आत आहे, समाधान मी शोधू शकतो. समाधान, कोणत्याही समस्येवर समाधान देणारे, कोणत्याही समस्येवर उत्तर देणारे माणसं माझ्याकडे आहेत. काळजी करण्याचं कारण आहे. माझी कुठलीच समस्या, कुठलाच प्रश्न, कुठलीच अडचण आपलं बालबाका करू शकत नाही. असा स्ट्रॉंग विचार जेव्हा येते तेव्हा मग तुमचा मूड चांगला, बरोबर. तर मित्र, या द्विधावस्थेत राहू नका. ध्येय एक निश्चित करा. जगात लाखो ध्येय असतात, लाखो गोष्टी असतात. आपण सगळ्याच गोष्टी करू नाही शकत ना. एक पक्क ठरवा, कोणत्याही गोष्टीचे काही ड्रॉबॅक्स असतात, काही चांगल्या बाजू असतात. कोणतेही विषय घ्या. संन्यासी झाला तर संसाराचं सुख घेता येते काय, आणि संसारात झाल्यावर आध्यात्मिक सुख घेता येते का. संत झाल्यानंतर जे मिळते ते उच्च दर्जाचं. प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं सुख असतं, पण त्या सुखाचा स्टँडर्ड जरा कमी अधिक असू शकते. तर मित्र, हा जे मूड, ही मनोदशा जर तुम्हाला उत्तम ठेवायची असेल, जर आपण गुड मूड मध्ये असेल तर आपलं चेअरफुल, आनंदी राहतो. इफ यू आर इन गुड मूड यू फील चेअरफुल. तुम्ही जेव्हा चांगल्या मूडमध्ये राहता तर मनाची दशा त्यावेळेस कशी राहते, मी सांगतो अजून एकदा, की तुम्ही जेव्हा माणसाची मनोदशा चांगली राहते तेव्हा माणूस सक्रिय होऊ इच्छितो स्वतःच्या इच्छेनुसार. सक्रियता म्हणजे कृतिशीलता. जेव्हा तुम्ही स्वतःचा मूड चांगला असते तेव्हा स्वइच्छेने कामाला लागता, स्वइच्छेने कामाला लागता. जेव्हा मूड खराब होतो, आणि मूड खराब झाल्यानंतर देखील तुम्हाला काम लावलं जाते, जेव्हा मूड खराब होतो तेव्हा कामाला सुरुवात करता, तेव्हा ते तुम्हाला तेवढं चांगलं वाटत नाही. पण जेव्हा कामात मन लागायला लागते, मूड चांगला व्हायला लागतो. त्यामुळं काम न सोडणं हा सुद्धा मूड चांगला करण्याचाच एक भाग आहे. तुम्हाला एखादा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला नाही तर मी काय करू, प्रश्न हा जर आला नाही परीक्षेमध्ये, याचं उत्तर मी देऊ शकलो नाही तर काय करू, असा विचार येऊन तुमचा जर मूड खराब झाला किंवा होत असेल तर तोच प्रश्न पुन्हा वाचा, आणि त्याचे छोटे भाग करा. त्या प्रश्नाच्या उत्तराचे 2 ओळी, 1 ओळ वाचा, 1च ओळ पाठ करा, जाऊ द्या. या प्रश्नाची 1 ओळ मला आली, दुसरी ओळ वाचा, 10 वेळेस वाचा, 15 वेळेस. अरे हे पण आले, मग 2 ओळी आल्या, यायला लागले. अरे याचं उत्तर मला समजायला लागले, ही ओळ पाठ राहायला लागली, या प्रश्नाचं उत्तर पाठ व्हायला लागले. असं जेव्हा माणसाला वाटायला लागते तेव्हा मूड चांगला व्हायला लागते. मी करू शकतो
अशी भावना जे उदय होणं म्हणजे मी करू शकत नाही या विचारानं जे मूड खराब झालता ते मी करू शकतो हा या विचाराचा उदय झाल्याबरोबर मी करू शकत नाही मुळे जो मूड खराब झाला होता तो मूड दूर जातो आणि मी करू शकतो यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढणं म्हणजे मूड चांगला होणं. लक्षात आलं. आता मूड खराब होताना काय घडतं माहिती आहे का? कोणता तरी विचार, कोणती तरी कल्पना, कोणती तरी भावना जेव्हा आपला ताबा घेते आणि हा ताबा तिनं घेऊ नये असं आपलं वाटते, ह्या गोष्टीमुळे मला त्रास होत आहे असं जेव्हा वाटते तेव्हा मूड खराब होतो. लक्षात आलं. आणि मग कुठला तरी एखादा नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक कल्पना, नकारात्मक तुम्हाला न आवडणारी व्यक्ती तुम्हाला, मग तुमचं काय होते? मूड खराब होतो. खुश, आनंदी, आत्मविश्वासी, श्रद्धाळूपणा, चांगुलपणावर श्रद्धा असणं हे मूड चांगल्या असण्याचे लक्षण आहेत. तर मूड खराब झाल्यानंतर काय काय दिसून येते सगळं? तर मूड जेव्हा खराब झाले तर तुमचा आत्मविश्वास कमी झालेला दिसून येतो. तुम्ही थकल्यासारखं वाटू शकता, निराश झाल्यासारखं दिसता, उदास असता, चिंतित असता, भयभीत असता, क्रोधित असता, द्विधावस्थेत असता. हे मूड खराब असण्याचे लक्षण आहे. लक्षात आलं. तर आत्मविश्वास कमी झाला तर आत्मविश्वास देणारे विचार, तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही सिगारेट पिल्यानं, दारू पिल्यानं थोडाच आत्मविश्वास वाढणार आहे. लक्षात आलं. आणि ते थोडा वेळ वाढलाय समजा तर ते तुम्हाला अधोगतीलाच नेणारा तो विषय आहे. तर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर चांगल्या कल्पना करा. तुमचं चित्र डोळ्यासमोर एक चांगलं करा. माझं जीवन यशस्वी होणार आहे. एखाद्या असं डोळे बंद करा. तुम्हाला ज्या पदावर जायचं आहे, जी गोष्ट अचीव करायची आहे ती गोष्ट अचीव झालेली आहे अशी कल्पना करा. तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, कलेक्टर व्हायची इच्छा आहे ना, तर कलेक्टर झालेला आहात असं समजा थोडा वेळ. आणि बघा ते कलेक्टर झाले, तुमचा मूड आतून थोडा चांगला व्हायला लागतो. जी गोष्ट तुम्हाला व्हावी इच्छा आहे ना ती झाली असं समजा. मनात विचार करा. ते चित्र, कल्पना, डोळे बंद करा. रूममध्ये जर लाईट असेल तर लाईट बंद करून टाका. थोडा वेळ ते चित्र कल्पनेच्या पातळीवर, मनाच्या पातळीवरचं एक चित्र उभं करा. एक सकारात्मक चित्र उभं करा. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, तुमच्या आवडीच्या ठिकाणी मस्ती केली होती तुम्ही, त्या ठिकाणी मनानं गेलात असं ठरवा. त्या ठिकाणी एन्जॉय करायला लागलात अशी कल्पना करा. हा थोडासा एक छोटासा उपाय आहे. लक्षात आलं. तुमच्या आनंदी प्रसंग, आनंदी आठवणी, यशदायी प्रसंग आठवा. त्याची मालिका तयार करा. मूड चांगला होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही लिहून ठेवा ना तुमचे यशदायी प्रसंग, प्रेरणादायी प्रसंग, आनंददायी प्रसंग लिहून ठेवा. तसेच तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्ती लिहून ठेवा. आवडणाऱ्या व्यक्तीचे आवडणारे गुण लिहून ठेवा. त्याचे छान छान फोटो तुमच्यासोबत असावेत. थोडा वेळ त्यातून नाहीतर फोटोच पाहत बसाल. प्रेरणादायी व्यक्ती तुमच्या जीवनात जे आहे त्याला पाहिलं की तुम्हाला उत्साह वाढतो, प्रेरणा मिळते, प्रोत्साहन मिळते. म्हणून देवाचे फोटो किंवा महापुरुषाचे फोटो घरात लावण्यासाठी, पूजा करण्यासाठी नाही लावायचे. त्यांच्याकडे बघल्यानंतर एक सकारात्मक दिशा माणसाला मिळाते. सकारात्मक दिशा मिळाली पाहिजे म्हणून ते असतात. त्यांच्याकडून काहीतरी घेण्यासारखं आहे. संत तुकाराम महाराजांचा फोटो घरात आहे समजा, तर हा सर्वसामान्य परिस्थितीत, सर्वसामान्य घरामध्ये जन्मलेले तुकाराम महाराज, म्हणजे सर्वसामान्य याचा अर्थ असे ते काही संत नव्हते. त्यांचे वडील काही. लक्षात आलं. या अर्थानं म्हटलं मी. त्यांच्या घरामध्ये तसं जर आर्थिक परिस्थिती जर बघितली तर इतरांपेक्षा
बऱ्यापैकी होती. बऱ्यापैकी म्हणजे कसं काय, ते पैसे देत होते तर त्यांच्या घराण्यामध्ये, हां, कर्ज देत होते ते, म्हणजे एका अर्थानं त्यांच्याकडे सावकारकी होती. ते आपल्याला जे चित्र उभं केलं जातं गरिबीचं, ते चुकीचं आहे. पुन्हा त्यांनी स्वतःहून ते कर्ज खाते बुडून टाकले. म्हणजे लोकांना एक वहीमध्ये जे असायचे ना, याने इतकी घेतली, त्याने तितकी घेतली, त्याने आपल्या हिश्श्याच्या वह्या बुडून टाकून दिल्या इंद्राणीमध्ये. असो, तर मला सांगायचं आहे की एका तुमच्या घरामध्ये विवेकानंदांचा फोटो आहे, उत्साह देते, उत्साह निर्माण होते, त्यांचे विचार आठवतात त्या निमित्तानं, त्यांच्या जीवनातल्या कठीण परिस्थितीवर त्यांनी कसे मात केली हे आपल्याला आठवतात. बाबासाहेबांचा फोटो लावला, किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये 18 तास या महापुरुषांनी अभ्यास केला. बाबा, आपण 18 तरी ठीक नाही, उगा 8 तरी करू, असा विचार मनात येते. आणि पुन्हा त्याच प्रतिकूल परिस्थिती बाबासाहेबांवर अनेकदा आली होती, त्यावर त्यांनी मात केलेली आहे. आपला मूड खराब होऊन ते बसले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांचाही मूड खराब झाला होता, ताटी लावून बसले होते तेव्हा मूड खराबच झाला होता. त्यांचाही मूड खराब झाला होता, ते फक्त शब्द वापरले नसतील माझा मूड खराब झालाय म्हणून, इतकाच तो भाग आहे, पण मूड खराब झाला होता. तेव्हा एक प्रेरणादायी विचार देणारी बहिणीने सांगितले, तुम्ही तरुणी जग तारा, ताठी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही बाहेर या, तुम्हाला जगाला तारायचं आहे. जग झाले वनही संतजन व्हावे पाणी. जगाने तुम्हाला ठीक आहे, चुकीचं बोललं असेल, चुकीचं वागलं असेल तुमच्यासोबत, जर जगानं जर अग्नी झालं तर संतांना पाणी व्हावे. म्हणजे त्याच्यावर तो विषय निपटावा. संततेने व्हावे जग बोलणे सोसावे. जगाचं बोलणं सोसावं लागते, सोसावं लागते. मग काय अडचण नाही, सोसतो, असा सोसतो किंवा मी सहन करू शकतो, काय फरक पडत नाही. सहनच करणं आता मला शक्य नाही म्हणजे मूड खराब होते. ठीक आहे, येऊ दे, किती वार होऊ दे, काही फरक पडत नाही. वार हे मर्दाच्या छातीवर होतात, काय फरक पडत नाही, मी वार झेलण्यासाठी सक्षम आहे. असा जेव्हा विचारातून स्ट्रॉंग येतो तेव्हा तुमचा मूड जगातली कुठली शक्ती अशा परिस्थितीमध्ये खराब करू शकत नाही. येऊ दे. लक्षात आलं. मानसिक थकवा, बराचसा थकवा हा मानसिक स्वरूपाचा असतो. हा मूड खराब झाल्याचंच एक लक्षण असतं. आता एखादा व्यक्ती आहे समजा ऑफिसमध्ये, नको ते कामं करून, नको ते ऐकून, बॉसचे वेगवेगळे चुकीचे शब्द ऐकून, सहकार्याचे शब्द चुकीचे ऐकून, ग्राहकाचे शब्द जे लोक येतात भेटायला विजिटर, त्यांचे काहीतरी वेगवेगळे बोललेलं, अपमान केलेलं, हे सगळं सहन करत करत त्यांना ड्युटी करते. आणि ड्युटी केलं की काय आपल्या जीवनात ही अवस्था आलेली आहे बाबा, काय आपल्याला मन नसताना हे काम करावं लागले, असा कुठंतरी विचार, हे काय करावं असलं रोज आपल्या जे वाट्याला आलेलं आहे, आता किती दिवस हे असं करावं लागणार आहे की, असा कुठेतरी विचार त्याच्या मनामध्ये घोळत राहतो दिवसाला. मग तो नाराज होऊन काम करतो. आणि तोच नाराजीचा मूड जेव्हा मूडमध्ये राहतो, त्याची शारीरिक ऊर्जा, त्याची मानसिक ऊर्जा कमी होऊन जाते. मग त्याला असं वाटायला, थकल्यासारखं वाटायला. मित्र, अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्हाला अशा वेळी हा विचार करायला पाहिजे, मला हे ड्युटी करावं लागालंय. तुम्ही यावेळेस विचार करा, तुम्हाला पहिल्या दिवशी जेव्हा ऑर्डर मिळाला होता तेव्हा कशी मनोदशा होती ती आठवा. त्या दिवशी काम करताना कसं उत्साहानं केला, तशीच माणसं आलती ना. त्याने म्हणलं ना, लवकर लवकर करा, किती वेळ लावाला, तसं जर म्हणलंच होतं पहिल्या दिवशी, तेव्हा काय म्हणाला होता तुम्ही, हो काका करतो ना, करायलो काका, करायलो करून देतो, आत्ता करून देतो काका, आत्ता काय काका, तुमच्या कामासाठी मी 5चं काय ऑफिस 6 पर्यंत थांबतो, पण तुमचं काम केल्याशिवाय काका घरी जात नाही, म्हणाला होतात की नाही. मग आता काय म्हणाला, आता काय म्हणालास, करतो की, थांब की, उगा जागी जागीरदार झालाच काय, असं बोलायला आता.
मग त्यानं जहागीरदार म्हणलं की त्यानं अजून किती काही खराब बोलते, ते नाही खराब तुम्ही खराब, त्या नाही खराब तुम्ही खराब, तुम्ही त्यांच्या अंगावर घाण त्यानं तुमच्या अंगावर घाण, चांगले थोडेच कपडे राहतात. तसं त्यानं चुकीचे विचार बोलायला लागलाय, तुमची मनोदशा आहे त्याला रिस्पॉन्सच द्यायला लागली, खराब म्हणजे तुम्ही त्याच्या मूडनं खराब व्हायला लागलात, त्याच्या बोलण्यानं त्याच्या मूड खराब असणारा माणूस तुमचा दुसऱ्याचा मूड खराब करू शकतो, लक्षात ठेवा. त्यावेळेस आपण शांत राहायचं, अरे मूड आज मूड अंदाज घ्यायचा. काही लहान लेकरं सुद्धा बघा मम्मीचा पप्पाचा मूड कसा बघतात आधी, मग विचार, मग वातावरण तापलेलं दिसते, शांत राहतात थोडा वेळ, किंवा काही मुलं बाहेरच खेळायला जातात. मूड खराब असला तर मग मूड चांगला झाला तरच मग ते एखादा विषय काढतात, किंवा एखादा विषय जर पैसे वगैरे मागायचे असले तर त्याची आई त्याला सांगते आता मागू नको, मूड जरा खराब दिसायला आहे, असं लक्षात आलं. मग मूड कसं चांगला करता येऊ शकतो. एखाद्या पप्पाचा मूड खराब झालाय तर एखादी मुलगी असेल तर त्याला ती मुलगी लवकर मूड चांगला करते. पप्पाच्या आवडीचा एखादा पदार्थ तयार करून देते नेऊन, पप्पाच्या आवडीचा एखादं गीत लावते घरामध्ये, किंवा विचारपूस करते, काळजी करू नका पप्पा, काय जर झालं तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रेरणादायी काही शब्द वापरते, त्याच्यामुळे त्याचा थकवा दूर होते. प्रेमळ व्यक्तीच्या सहवासात गेलं की थकवा दूर जाते. काही जण घरी आले की त्यांची पत्नी त्यांचं सुहास्य वदनानं म्हणजे हसून स्वागत करत असेल, माझा राजा आला म्हणून ज्या सकारात्मक भावनेनं पाहत असेल, त्या उत्साहानं ते काही पाणी आणून देत असेल, काही ज्यूस आणून देत असेल, काही खाता का म्हणून काही देत असेल तर तिची सेवा बघून, तिचं प्रेम बघून त्याला थकवा क्षणात दूर होत जाते. एखादं लेकरू असते, लहान लेकरू असते, ते तुम्ही गेल्या तुमच्याकडे दिशेने येते, तुम्हाला मिठी मारते, मिठी मारलं की तुम्ही सगळं जग विसरून जाता. मित्रांनो, एखाद्या लेकरासोबत त्याचे गोड शब्द तुम्ही जेव्हा ऐकता, बोलता, त्याच्यासोबत जेव्हा खेळायला लागतात, मस्त पैकी मूड निघून जातो, तुमचा खराब झालेला मूड जातो. अशा वेळी अशा पद्धतीने प्रेमळ वातावरणात जाणं. तर एखादा व्यक्ती थकल्यासारखं वाटलं तर ते संगीत सुनतो, जर त्याची देवावर श्रद्धा असेल तर भक्ती संगीत ऐकतो, जोरात आवाज करून ऐकतो, छानपैकी संगीत ऐकतो. कोणी नृत्य करते, ज्याला झुम्मा वगैरे असे जे नृत्य असतात ते करते, मग ते त्याला त्यावेळेस निघून जातो, हा मानसिक थकवा निघून जातो. कोणी प्राणायाम करते, कोणी ध्यान करते. तर हे असं होत. मग कधी निराश झाल्यासारखं, उदास झाल्याची अवस्था, हे काय आहे, तुमचा मूड खराब झाल्याचं लक्षण आहे. निराश झाले काय करते माणूस, काय विचार करते निराश अवस्थेमध्ये, उदास अवस्थेत, आता माझ्यानं काही करणं शक्य होत नाही बाबा, आता मी काहीच करू शकत नाही, आता मी अगतिकता, हे मूड खराब करून टाकते. आणि अगतिक अवस्था ही मूड खराब झाल्याचीच आवश्यकता आहे. मी काही आता करू शकत नाही, याच्यावर उपाय काही करू शकत नाही. जेव्हा उपाय दिसत नाही, जेव्हा उजेड दिसू शकत नाही आपल्याला, लक्षात आलं. तर तुम्हाला तुमच्याबद्दलचे पॉझिटिव्ह कॉमेंट्स जर या प्रसंगी आठवले, तुमचे यश आठवलं, तुम्ही अशा परिस्थितीवर मात केलेली घटना आणि प्रसंग आठवलं, तुमच्याबद्दलचे कॉमेंट्स, एखादा चांगले कॉमेंट्स तुमच्याबद्दल लोक करतात, ते लिहून ठेवत जा जरा, त्याचा उपयोग होतो. असा मूड खराब झाला. आता एक चांगल्या कॉमेंटचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आम्ही काल आंबेडकरवादी मिशनमध्ये, आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम साहेबांच्या वाढदिवसाला गेलो होतो.
आणि भाषण होते. माझे भाषण सुरू झालं. लाईट गेली आणि लाईट गेली तरी माझा जे मूड लागलेला होता, पब्लिक जे ऐकत होते, तिथं मोठा कार्यक्रम असतो. तिथं त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते तिथं आलेले असतात, विद्यार्थी असतात आणि एक प्रकारची ती वैचारिक मेजवानीच असते. सगळे ऐकत होते. मी थोडाही विचलित न होता ज्या उत्साहानं, ज्या आत्मविश्वासानं बोलत होतो तशाच पद्धतीने बोलत होतो. म्हणजे मी आतून एक विचार असा केला, जसं अंधारामध्ये अंधार निर्माण झाला तेव्हा जेव्हा उजेड देण्याची गरज असते, उजेड दिला की अंधार दूर होऊ शकतो, तसं या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातले नको ते विचार काढून टाकायचे असते. समाजाला काही चांगले विचार द्यायचे असतील तेव्हा अंधार निर्माण झालाय म्हणून आपण थांबायचं नाही, आपण बोलायचं. असं म्हणून बोललो आणि छान पद्धतीने बोलल्यानंतर येते वेळेस लक्षवेध फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय एकनाथराव मोरे साहेब म्हणाले, अंधार असतानाच उजेड प्रकाश देऊ शकतो. तुम्ही उजेड आहात म्हणून तुम्ही प्रकाश त्यांना ज्ञानाचा प्रकाश देऊ शकला तुमच्या बोलण्यातून. म्हणजे अशा पद्धतीचे कॉमेंट्स आपल्याला कोणीतरी करत असतात. तर मला हे सांगायचं आहे की तुमच्याबद्दलच्या चांगल्या कॉमेंट्स ज्यांनी केल्यात ते लिहून ठेवा. चिंतित होणं, काही जण चिंतित होणं हे सुद्धा काय असायचं, मूड खराब झाल्याचं लक्षण आहे. आता चिंता करत बसल्यानंतर तुमच्या मनाला पटवून दिलं पाहिजे, तुमच्या मनाला पटवून दिलं पाहिजे की चिंता करणे या समस्येवरचा उपाय आहे का. आणि ज्या जगामध्ये चिंता केल्यानं जर समस्या मिटल्या असत्या तर माणसं दुसरं काही न करता चिंताच करत बसले असते ना. चिंता हा कोणत्याच समस्येवरचा उपाय असू शकत नाही हे एकदा मनाला पटवा आणि सांगा. मग त्याला चिंता कोणत्या आता काही होत नाही, आता होत नाही असं जे वाटत राहते, चिंता वाटत राहते, त्यावेळेस होते आणि त्याच्या उपायावर लक्ष करा. उपायावर लक्ष केल्याबरोबर एकानंतर एक उपाय तुम्हाला दिसू लागतात आणि उपाय जसे दिसू लागतात चिंता दूर होते. जसा उजेड लावल्याबरोबर अंधार दूर होते तसा. लक्षात आलं. निर्भयपणे विचार करा. भयभीत झाला छोट्या छोट्या गोष्टीने तर बचेंगे तो और भी लढेंगे दत्ताजी शिंदे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये असे विचार देऊन ते निर्भयपणे मृत्यूला सामोरे गेले. सुखदेव, राजगुरू, भगतसिंग हसत हसत फासावर गेले. हे चित्र आठवा तुमची त्यांच्या आठवण्यासमोर, तर हे काहीच भय नाही. तुमच्या जीवनातलं भय काहीच नाही. त्यांना तर मृत्यू होता ना. मृत्यूचं भय सर्वाधिक भय मोठं वाटतं माणसाला. तर अशा मृत्यूच्या प्रसंगी देखील ते अजिबात भयभीत झाले नाहीत. हे प्रसंग आठवा म्हणजे तुमचं भय काहीच वाटणार नाही. एखादी चांगली घटना आठवा. लक्षात आलं. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही छोट्या घटनेमुळे जर नाराज होत असाल तर यापेक्षा कितीतरी प्रचंड मोठी घटना तुम्ही वर मात केलेली आहे, ती मोठी घटना सुद्धा आठवा. एक जोक्स अनेक ऐकता माणूस. एक मी तुम्हाला जोक्स या निमित्तानं सांगतो. मी ऐकलेला तो तुम्हाला सांगतो, तो काय माझा नाही. त्याच्यात मध्ये बायकोला नवरा म्हणतो
अगं मला जरा मूड खराब झालेला आहे, काय करू? तर बायको म्हणते तुमच्या जीवनातली सर्वात वाईट घटना आहे, वाईट घटना आठवून पहा म्हणते. त्याला वाटते की वाईट घटना, मी मूड खराब झालोय म्हणालो, हिनं वाईट घटना आठवून बघा, आठवून बघा म्हणतो. डोळे बंद करा, आठवून बघा. आणि याच्या मनात कुठला तरी एक विचार असते, माझ्या जीवनामधली वाईट घटना म्हणजे लग्न वाटते. मग ती आठवते आणि मग ते तिथे आता एकच, आता काय ते शेवटी म्हणतात ना, आता एकच विचार श्रीकृष्ण नवरा वगैरे असे जे बोलतात ना, मंगलाष्टके आठवू लागले त्याला. आणि त्यानं पटकुन्या बाहेर आला. मग आठवलं का म्हणले? हो आठवलं. मग त्या घटनेच्या समोर ही छोटीशीच घटना आहे ना म्हणजे, हो हो घटना बरोबर. म्हणजे हा विनोदाचा जरी भाग सोडला तरी कधी कधी अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला आता आलेल्या अपयशापेक्षा या अगोदर यापेक्षा भयानक अपयशावर मात केली करू शकलात तुम्ही, आताही करू शकता. हा विचार सुद्धा तुम्ही या मूडमधून बाहेर नेणारा आहे. लक्षात आलं मित्र? आणि जीवनाचं सत्यता थोडं स्वीकारून, सत्यता जीवन समजून घेणं मित्र अनेक समस्यावरचा एक उपाय आहे. स्वतःचं जीवन, समाजाचं जीवन, त्यामुळे स्वतःचं आणि समाजाचं जीवन समजून घेणं, जीवनाचं वास्तव समजून घेणं, जीवनाची अनिवार्यता समजून घेणं आणि जीवनामधले उपाय असतात ही गोष्ट लक्षात, प्रत्येक गोष्टीवर कसे उपाय आहेत हे समजून घेणं. म्हणून ह्या मूड खराब जर झाला तर याच्यावर तुम्हाला उपाय करता येऊ शकतात. चढ उतार, मान अपमान, सुख दुःख हे सगळं आयुष्यात येत असते. आणि अशा वेळी प्रेरणादायी विचारा, गमचे गाणे ऐकत बसतात काही जण, तर प्रेरणादायी उत्साह. एक जण एक म्हणला, आजकल मूड इतना खराब रहता है मेरा, आजकल मूड इतना खराब रहता है मेरा, दिल करता है कि कहीं दूर चला जाऊं. म्हणजे समस्येपासून तुम्ही दूर जर पळणं हा समस्येवरचा उपाय होऊ शकत नाही. ती समस्या पाठलाग करते. तुमची समस्या आहे कर्ज झालंय, तुम्ही दुसऱ्या गावाला निघून गेल्यानंतर ते थोडंच बँकेचं कर्ज थांबणार आहे. लक्षात आलं? तुमचा शोध घेत येतीलच, ते तुमची प्रॉपर्टी जप्त करतीलच ना. मग ते काही मार्ग नाही. हां ठीक आहे, काही दिवस तुम्ही राहून जर उत्पन्न करत असाल, काही पैसा कमवत असाल तर काही दिवस ठीक आहे. तर मित्र, प्रेरणादायी विचार ऐका, प्रेरणादायी कविता ऐका, त्यावेळेस चांगला मूड करण्यासाठी चांगलं गाणं ऐका, कोणासोबत दिल खोल कर बात करो, चांगलं मन मोकळं गप्पा मारा छानपैकी. एका व्यक्तीचा मूड खराब होता आणि त्यांनी माझं मार्गदर्शन घेतलं. आणि ते मार्गदर्शन घेण्या अगोदर मी विचारलं काय अडचण आहे, काय नाही. मग थोडं काय माझं कोणी ऐकूनच घेत नाही, मी किती संघर्ष केला तरी माझी काही किंमत नाही, किती संघर्ष केला, माझं जीवन म्हणजे संघर्ष आहे, माझं कोणी ऐकून घेत नाही, माझं कोणी समजून घेत नाही. मग त्याचं ह्यानं असा, त्यानं तसा, त्यानं तसा, तिनं तशी, त्यानं तसा. बरं. मग मी त्यांनाच विचारलं, तुमच्या जीवनाची जी गाथा आहे, संघर्षाची गाथा, आणि त्याच्यावर तुम्ही कसं मात केलात ते सांगा म्हटलं. सुरुवातीपासून सांगा म्हटलं. जाऊ दे, एखादा तास तुमच्यासाठी बलिदान. त्या व्यक्तीनं त्यांच्या जीवनातला संघर्ष, त्यांनी केलेली कामं
त्या संघर्षावर केलेली मात, त्या कामाला आलेलं यश, अपयश आल्यानंतरही अपयशावर केलेली मात. मित्र, असं मी सांगा मी ऐकतो म्हणून मी जसा मस्तपैकी ऐकायला जेव्हा सुरू केलो, तो माणूस एवढा सद्गदित होऊन सांगत होता, मन मोकळं सांगत होता, असं कत त्याच्या मनात सगळं सांगून झालं. जवळपास 1.5 तास कंटिन्यू तो सांगत होता. मी कंटिन्यू मन लावून ऐकत होतो, मन लावून. आणि मग ऐकणं झाल्यावर मी त्यांना म्हणालो, तुम्ही एक संघर्ष योद्धा आहात. तुम्ही काय आहात? संघर्ष योद्धा आहात. तुमच्याकडून खूप मला प्रेरणा मिळाली. आणि हे तुमचा संघर्ष म्हणजे एक प्रकारचा संघर्ष करणारीच माणसं इतिहास निर्माण करू शकतात. संघर्ष करणारीच माणसं इतिहास लिहू शकतात. अपयशावर मात केल्याशिवाय यश मिळत नाही. समस्येमध्ये समाधान शोधावं लागतं, प्रश्नाचे उत्तर द्यावं लागते. हे तुमचं जीवन मला शिकवते म्हटलं. अजून तो खुशी झाला. आणि तुम्हाला जगाने तुमचं ऐकावं, जगाने तुम्हाला समजून घ्यावं असं जर वाटत असेल, जगाने तुमचं ऐकावं असं वाटत असेल, तर तुमचे हे संघर्षमय जीवन, असा संघर्षावर मात करणं तुम्हाला थांबवता येणार नाही. जग तुमचं उद्या चरित्र वाचायला लागेल, तुमचं जीवन समजून घ्यावं लागेल. त्यांना मी एक दशरथ मांझीचं उदाहरण सांगितलं. दशरथ मांझीचाही मूड खराब झाला होता पत्नी वारल्यानंतर. दवाखान्यात न्यायला उशीर झाला, दुरून जावं लागलं आणि मग मूड खराब झाला, पत्नी मेली म्हणून. मग त्यामुळे त्यांनी ज्या कारणामुळे रस्ता नव्हता, रस्ता जर ते माळा नसला असता, त्या माळावरून जर खाली जाता आलं असतं तर लवकर जाता आलं असतं. दुरून गेल्यामुळं पत्नी मेली, मूड खराब झाला. मग तेव्हा मूड खराब झाला होता त्यांचा आपण म्हटलं तर त्यांनी रात्रंदिवस तो माळ करून रस्ता तयार केला. म्हणलं तुम्ही माळ करून रस्ता करणाऱ्या दशरथ मांझी सारखे आहात म्हणलं मला, माझ्यासाठी. तर मी तुम्हाला सांगितलं, तर तुमचं जीवन आज कोणी जरी समजून घेत नसेल घरात, तर मी तुम्हाला सांगतो तुमचं जीवन म्हणजे एक प्रकारचा दैदिप्यमान इतिहास निर्माण होणार आहे. तुमचं जीवन हे जर ऐकलं तर अनेकांना प्रेरणा मिळेल, अनेकांना प्रोत्साहन मिळेल. हे सगळं लिहून काढा म्हणलं एकदा. राईट सर म्हणलं, राईट. आणि लक्षात ठेवा म्हणलं, तुम्ही योद्धा आहात, तुम्ही मोठ्या आहात, तुम्ही ग्रेट आहात म्हणलं. आणि ग्रेट माणसं छोट्या छोट्या माणसांच्या कडून अपेक्षा नाही करत म्हणलं. इतकंच चुकते सर म्हणला, इतकंच माझं. छोटे छोटे बच्च्यांकडून अपेक्षा कर. मी त्यांना सांगितलं मी त्यांना सांगितलं विस्तवाकडून थंडाव्याची अपेक्षा करायची नसते. राईट म्हणला, राईट. खरं आहे म्हणला, खरं आहे. अंधाराकडून उजेडाची अपेक्षा करायची नसते. बरोबर आहे सर म्हणला, बरोबर आहे. तर उजेड निर्माण केले की अंधारातलं आपोआप दूर होते. यश निर्माण केले की यशाला सलाम करणारे लोकांची गर्दी होते म्हणून. तेही खरं आहे म्हटलं, तेही खरं आहे. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यातच पुरुषार्थ असतो. प्रतिकूल परिस्थिती आली म्हणून उदास निराश होऊन घरामध्ये गोधडं पांघरून रडत बसण्यामुळे इतिहास निर्माण होत नाही म्हटलं. राईट आहे सर म्हणलं, हे तर राईटच आहे म्हणलं. आता नदीला
मध्ये अडचणी येतात म्हणलं. नदी काय करते? त्या अडचणीला बाजूला सरून, ते दगड जरी आला तर बाजूला सरून पुढे जाते आणि मग आपला पात्र मोठं करत राहते. ते दगड कधी मध्ये पडून ते पण मध्ये कधी वाहत जातील माहीत राहीना म्हणलं. करेक्ट आहे, करेक्ट. तो खुश झाला. त्याला प्रेरणादायी विचाराची जशी गरज होती, त्याला सन्मानाची गरज होती, त्याला मी सन्मान दिला. प्रेरणादायी विचाराची गरज होती, प्रेरणादायी विचार दिले. त्यांचं कोणीतरी ऐकून घ्यावं असं वाटत होतं. मन लावून मी त्यांचं मन लावून ऐकून घेतलं. कारण ते मन लावून ऐकून त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीने घ्यावं असं वाटत होतं. त्यांना त्यापैकी मी एक मन आवडणारा व्यक्तीच होतो त्यांच्या यादीमध्ये. कोणी ना कोणी ऐकून घेतलं असा एक विचार त्यांच्या मनामध्ये आला मित्र. आणि त्यांचं जे मूड खराब झाला होता तो चांगला झाला. म्हणून आपलं जे बोलणं कोणापुढे तरी तुम्ही व्यक्त करा. आपले भावना व्यक्त करा, ते लिहून काढा, कोणाला तरी सांगून टाका. थोडं नाचा वाटलं तर नाचा, व्यायाम करा, योगासन करा, प्राणायाम करा, ध्यान करा, फिरायला जा. तुम्ही धार्मिक असाल, तुमच्या जे श्रद्धेचे जे ठिकाणं असतील, पवित्र ज्याला म्हणतात, मंदिर असेल, मस्जिद असेल, विहार असेल, तुम्हाला जे गुरुद्वारा असेल, तिथं जा, थोडं बसा, शांत डोळे लावून बसा, चिंतन करा. थोड्या वेळासाठी आहे ते. पण जी समस्या आहे, ज्या समस्येनं तुमचा मूड पुन्हा पुन्हा बिघडायला आहे, तर त्या समस्येचं ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कोणाचे 100 रुपये द्यायचे असतील ना, त्याच्यामुळे मूड खराब आहे ना, देऊन टाका. 2 दिवस कामाला जा, देऊन टाका, मूड चांगलाच राहते. म्हणून ही कारणं दूर करावी लागतील मित्रांनो. एखादा आवडता पदार्थ खा, एखादा प्रेरणादायी व्हिडिओ पहा. प्रेरणादायी हे माझं भाषण ऐका तुम्ही. अनेक भाषणं यूट्यूबवर आहेत माझं. हनुमंत भोपाळे यूट्यूबवर. प्रेरणादायी वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन करा. आनंददायी बाबींची लिस्ट बनवा. दररोज डायरी लिहित चला. याच्यातून तुमचा मूड चांगला राहायला मदत होते मित्रो. आणि तुमचाच मूड बिघडतो असं काही नाही. सगळ्यांचाच मूड बिघडत असतो, थोडा कमी अधिक प्रमाणात. आणि पण जी माणसं यशस्वी होतात जीवनामध्ये, ती माणसं मूड खराब झाला तरी त्याच मूडमध्ये राहत नाही, पुन्हा चांगला मूड करून कामाला लागतात. तुम्ही पण चांगला मूड करू शकता. तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रचंड ताकद आहे. लाथ मारेल तिथं पाणी काढायची हिंमत राजे हो तुमच्यात आहे. ते मोडफीड काय लावून घेतलात, सोडून द्या हे सगळं. कामाला लागा, गतीनं कामाला लागा. कामातूनच यश निर्माण होते. जसं दुधातच तूप दडलेलं असते, तसं कामातच यश दडलेलं असते. या कामासाठी, तुमच्या यशासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा. मी तुमच्या सोबत आहे. मग काही अडचण आली तर मला मेसेज करा. 9767704604. आणि मी तुमचा मूड चांगला करण्यासाठी माझं नक्की तुम्हाला काही ना काही सहकार्य मिळणारच आहे. आणि तुमच्यासोबत मीच नाही तर अनेक लोक प्रेरणा देणारे, प्रोत्साहन देणाऱ्या आहेत, प्रेम करणारे लोक आहेत तुमच्यासोबत. तुम्हाला सहकार्य करणारे लोक आहेत. काळजी करू नका. बेस्ट लक. धन्यवाद.